सिन्नर आगारातून देवपूरलासाठी निघणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्याने बस थेट फलटावर चढल्याची घटना 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:15 वाजेच्या सुमारास घडली। या घटनेत तालुक्यातील दापूर येथील 9 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर मुलाची आई व इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की बस क्रमांक MH13CU8267 ही बस देवपूरसाठी सकाळी 11 वाजता सुटणार होती। 11:15 वाजता चालक आगारातून बस फलटावर लावण्यासाठी आणत असताना अचानक त्याला बसचे ब्रेक झाल्याचे लक्षात आले। यामुळे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट फलटावर चढली। यावेळी फलटावर गौरी योगेश बोऱ्हाडे वय 30 वर्ष या त्यांचा 9 वर्षीय मुलगा आदर्श योगेश बोऱ्हाडे, विठाबाई ज्ञानेश्वर भालेराव, ज्ञानेश्वर रामकृष्ण भालेराव राहणार तामकटवाडी यांच्यासह काही प्रवासी उभे होते। दरम्यान बसची जोरदार धडक बसल्याने आदर्शचा मृत्यू झाला, तर आई गौरी, विठाबाई, ज्ञानेश्वर हे गंभीर जखमी झाले। यानंतर जखमींना तात्काळ नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी येत बस चालकास ताब्यात घेतले, तर नातेवाईकांकडून चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असून या घटनेविरोधात भाजपाचे उदय सांगळे व कार्यकर्त्यांकडून पुणे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। घटनेत बालकाचा मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। वृत्त संकलन विभाग, व्हिजन प्लस न्यूज, सिन्नर।